नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी बी फार्म नंतर एम फार्मला प्रवेश घेणार आहेत असे विद्यार्थी वारंवार कमेंट करून विचारत आहेत की एम फार्मचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, कॅप राऊंडचं जे काही ऑप्शन फॉर्म भरणं आहे याबाबतचं कुठलंच अपडेट का दिसत नाही आहे. तर लक्षात ठेवा, या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आहे. CET-सेलकडून एक अपडेट देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, एम फार्म अर्थात मास्टर ऑफ फार्मसी पोस्ट ग्रॅज्युएशन बी फार्म नंतर जे तुम्ही एम फार्म करता त्याच्या प्रवेश प्रक्रियेला CET-सेलकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. अर्थात काय आहे, तात्पुरतं या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस थांबवलेली आहे. पुढचं वेळापत्रक आहे ते CET-सेलकडून कळवलं जाईल. आता याची कारणं काय, याची बरीच कारणं आहेत. यामध्ये या ठिकाणी अनेक युनिव्हर्सिटींचे रिझल्ट, त्यानंतर त्यांचे रिचेकिंगचे रिझल्ट असतील आणि इतर अनेक काही मुद्दे आहेत. त्यामुळे यांनी त्या ठिकाणी एम फार्मची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. अर्थात नवीन जे वेळापत्रक आहे, कशा पद्धतीनं प्रोसेस होईल, रजिस्ट्रेशनसाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. कारण अनेक विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन हे थांबलेलं होतं, रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नव्हतं. त्यामुळं पुन्हा एकदा काही काळासाठी रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देऊन नवीन जे फायनल वेळापत्रक असणार आहे, ज्यामध्ये तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ग्रीव्हियन्स पिरियड, फायनल मेरिट लिस्ट आणि कॅप राऊंड अर्थात ऑप्शन फॉर्म भरण्यासंदर्भातल्या ज्या डेट्स आहेत याबाबतचं ऑफिशियल अपडेट हे CET-सेलकडून दिलं जाईल. ज्यावेळेस CET-सेलकडून हे महत्त्वाचं अपडेट येईल त्यावेळेस ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत हे महत्त्वाचं अपडेट शेअर करायला विसरू नका. तुमच्यासोबतचे जे कोणी तुमचे बी फार्म झालेले क्लासमेट्स, जे कोणी एम फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. अजून काही तुमच्या शंका असतील तर त्या खाली कमेंट करा, त्याची उत्तरं येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जातील. थँक्यू.